नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण संतती सौख्यासाठी स्वामींची उपासना सेवा कशी करणार आहोत, चला तर मग आपण जाणून घेऊया. बघा, संतती सौख्यासाठी स्वामींची उपासना अत्यंत लाभदायक आणि शीघ्र फलदायी आहे. ज्यांना संतती सौख्य नाही अशांना संतती सौख्य स्वामींच्या कृपेने लाभेल असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींची भक्ती संतती सौख्यासाठी अत्यंत जागरूक आहे. ज्यांना संततीविषयी काहीशा विवंचना आहेत त्यांनी सरळ स्वामींना शरण जावे. बघा, खूप लोकांचा अनुभव आहे, यांनी ही सेवा उपासना केली की त्यांना अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सेवा उपासना करून बघा, स्वामींना शरण जावा, तुमच्या अडचणी सगळ्या सुटतील. बघा, संतती सौख्य नसणे म्हणजे काय आणि संतती सौख्यात पुढील सर्व बाबी समाविष्ट आहेत. आता काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. संतती अनेक वर्षे एखाद्या दाम्पत्यास न होणे, म्हणजे लग्नाला बरीच वर्ष झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना संतती अजूनही झालेली नाही. बऱ्याच स्त्रियांचा वारंवार गर्भपात होणे, मूल होऊन वारंवार जाणे, गर्भकाळात रक्तस्राव व अनेक समस्या निर्माण होणे, गर्भात व जन्मानंतर मुलांच्या जीवितास धोका असणे, त्याचबरोबर जन्म दिलेल्या संततीस व्यंग्य असणे, संतती अंध अपंग असणे, संततीस वेड असणे, अर्धवट मूल जन्माला येणे, संततीला फिट्स आकडी येणे, जन्मलेले मूल हिंसक म्हणजे हायपर असणे, मुलांची वाढ खुंटणे, याशिवाय संततीस वारंवार अपघात होणे, संतती आजारी येणे, संततीची ऑपरेशन्स होणे, झालेले संतती चांगली नसणे, संतती व्यसनी दुराचारी व्यभाचारी असणे, मूल दूर राहणे, आईवडिलांशी नीट न वागणे, आईवडिलांची जबाबदारी कर्तव्यपोटी न घेणे. बघा, आता यावरील सर्व बाबी आहेत त्या संतती सौख्य नसण्यामध्ये मोडतात किंवा वरील गोष्टी संतती सौख्यात नूनता आणतात. म्हणजे बघा, काही आईवडिलांना मुलं असूनसुद्धा त्याचं सुख त्यांना कसलंच मिळत नाही, म्हणजे काही असूनही त्याचा काही उपयोग होत नसते, म्हणजे ते व्यसनी असते, ती दुराचारी असते ती. मग असं मुलं असूनसुद्धा त्याचा काहीच उपयोग नसतो. आता बघा, संतती होत नसल्यास काय करायचं मी तुम्हाला सांगते. संतती होत नसलेल्या दाम्पत्याने दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या जागृत मठात जाऊन स्वामींना संतती देण्यासाठी प्रार्थना करायची. ही सेवा आहे ती तुम्हाला संतती होईपर्यंत करत राहायची. आता त्यातला बघा उपाय हा वडाचा उपाय आहे, मी तुम्हाला सांगते. दर पौर्णिमेला ज्या स्त्रीला मूल होत नाही तिने वडाची पूजा करून स्वामींना संतती देण्यासाठी मनपूर्वक प्रार्थना करायची. जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा. दर गुरुवारी वडाची पूजा करून स्वामींना वंदन करून 11 छोटे तुपाचे दिवे वडाखाली लावून स्वामींना प्रार्थना करावी. संतती देण्यासाठी हा एक प्रभावित तोडगा आहे. बघा, काय करायचं, वडाच्या झाडाखाली 11 छोटे तुपाचे दिवे वडाखाली लावून यायचे आणि महाराजांना प्रार्थना करायची की मला संतती लवकरात लवकर प्राप्त होऊ द्या. खूप प्रभावी तोडगा आहे, तुम्ही नक्की करून बघा. तसेच दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेऊन उंबर वृक्षाची पूजा करून स्वामींना संतती देण्यासाठी प्रार्थना करायची. स्वामींना नक्की द्या अशी प्रार्थना करायची. बघा, अल्पावधीतच तुम्हाला सुंदर अशी संतती प्राप्त होईल. हा सुद्धा उपाय खूप सुंदर आहे. बघा, आता फार काय अवघड नाही. काय करायचं, फक्त गुरुवारी स्वामींचं दर्शन घेऊन उंबर वृक्षाची पूजा करून स्वामींना संततीसाठी म्हणजे संतती देण्यासाठी प्रार्थना करायची. बघा, ह्याला कुठलाच खर्च नाही. बघा, आपण असं दवाखान्यात गेल्यानंतरनं आपला किती खर्च होतो, आपल्याला मानसिक ताण येतो, तसेच शारीरिकसुद्धा. मग हे छोटे छोटे तुम्ही उपाय नक्की केले तर तुम्हाला नक्कीच याचा फरक पडेल. त्याचबरोबर बघा, गुरुचरित्रातला उपाय हा संतती होण्यासाठी व संतती सौख्यासाठी गुरुचरित्रातील अध्याय वाचायचे. तर बघा, अक्कलकोट स्वामींच्या मठात बसून जर हे अध्याय स्वामींना दत्तगुरूसहित नमन करून शांतपणे आणि दृढ विश्वासाने वाचले तर स्वामी नक्कीच आपली संतती चिंता दूर करतील. तर बघा, कोणते अध्याय वाचायचे तुम्हाला, अध्याय 20 आणि 21 हे दोन्ही अध्याय एकत्र वाचायचे.
संतती मृत होत असल्यास, तसेच संततीस काही बांधा असल्यास 20 आणि 21 हे गुरुचरित्राचे अध्याय जरूर वाचावेत. 22वा अध्याय मूल होत नसल्यास हा अध्याय वाचावा. याने काय होतं, आपला वांझपणा आहे तो दूर होतो असा अनुभव आहे. आणि 39वा अध्याय हा गुरुचरित्रातला हा अध्याय नियमित वाचल्यास वांझपणा वंधत्व जाते आणि व्यक्ती संतती प्राप्त होते. बघा, आता याला फार काय खर्च आहे का तुम्हाला? काहीच नाही. तुम्ही अक्कलकोटला ज्यावेळेस जाता ना, त्यावेळेस तुम्ही तिथे बसून स्वामींना आपल्या साक्षी मानून तिथं जर तुम्ही हे अध्याय जर वाचले तर तुम्हाला चांगला ह्याचा रिझल्ट मिळेल. आणि वाचायला फार काय असा वेळ लागत नाही, 15 मिनटं लागतील फक्त एवढे अध्याय वाचायला. आता बघा, संतती सौख्यासाठी आपल्याला वटवृक्षाची सुद्धा पूजा करायची. वटवृक्ष हा स्वामींचा अतिशय आवडता वृक्ष आहे. वटवृक्षाला चिरंजीवी वृक्ष असे म्हणतात, कारण हा वृक्ष हजारो वर्ष टिकतो व या वृक्षाला सहज मरण येत नाही. वटवृक्ष हा संतती देणारा, संतती जागवणारा वृक्ष आहे. जर या वृक्षाखाली आपण स्वामींचा वास असतो असे म्हणतात, मग ज्या स्त्रियांना मूल होत नाही किंवा मूल जगत नाही, गर्भ टिकत नाही, अशांनी वटवृक्षाची पूजा करायची आहे. स्वामी अक्कलकोटमध्ये बघा नेहमी वटवृक्षाच्या खाली बसत असत आणि असं म्हणतात की स्वामींचा वास असतो या वृक्षाखाली. म्हणजे ज्या स्त्रियांना मूल होत नाही किंवा मूल जगत नाही ना, अशा स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करायची असते. अनेक लोकांना याचा फरक पडलेला आहे. तुम्ही जर या सेवा मन लावून जर केल्या, स्वामींवर विश्वास ठेवून जर केल्या, तर तुम्हाला ह्याचा खूप छान अनुभव येईल. आपण दवाखान्यात गेल्यानंतर आपण जो खर्च करतो, मग इथं काहीच आपल्याला खर्च नाही. तुम्ही नक्कीच या सेवा करून बघा आणि याचा अनुभव घेऊन बघा. बघा, जगात सगळ्यात असं सुख कोणतं असेल ना, तर संतान सुख आहे. मग ज्या महिलांना संतान सुख नाही, त्या महिलांनी ह्या सेवा नक्की करून बघा आणि ह्याचा अनुभव घ्या. ह्याला फार काय असा खर्च होणार नाही, फक्त तुमची श्रद्धा महत्त्वाची. तुम्ही जर या सेवा मन लावून केल्या तर तुम्हाला खूप लवकर ह्याचा अनुभव मिळेल. अशा खूप लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की घेऊन बघा. केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.